थांबा 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 थांब. हॅलो हॅलो. म्याव म्याव. कोण आहे? कोण कसं विचारू शकतोस तू? तुला अजून कोण कोण म्हणतं म्याव म्याव? अगं मैत्री, आम्ही झोपलो, तुम्ही ओळखलं ना तुझा आवाज. मी ना अगदी झोपेत सुद्धा तुझा आवाज ओळखू शकते, अगदी स्वप्नात सुद्धा. अगं मी आत्ता मैत्री, मी आत्ता जाऊ दे, आपलं ठरलंय ना. तू डिवोटेड आणि भारीतली आहेस, मी कॅज्युअल आणि सामान्य. ठरलं ना आपलं. सॉरी. ठीक आहे, सुधार आता स्वतःला. प्रयत्न करतो. बाय द वे, तू कसं काय इतका लेट उठलास? अगं तुला काय सांगू, असलं डेंजर स्वप्न पडलं होतं ना मला. मी आले होते का रे तुझ्या स्वप्नात? तू आली असती ना तर घाबरलो नसतो मी. अच्छा, म्हणजे भीतीवालं स्वप्न होतं. नाईटमेअर. वाव, दिस इज सो एक्साइटिंग. हे सांग ना, मला सांग ना. ती आपल्याकडे म्हण आहे बघ, मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसं आहे काहीतरी. मनी म्याव म्याव. मनी म्याव नाही, वाघीण आहे वाघीण, गुरगुर करते. अच्छा, म्हणजे मिसेस लेल्या आल्या होत्या का स्वप्नात? करेक्ट. काय सांगतोस? ती आणि आमची आई दोघींची बॉक्सिंग मॅच चालली होती. भारी आहे, माझं स्वप्नापेक्षा भारी आहे. पण छायला मला भीती वाटते का ते लेले बाईची. तिने एकदा जरी फोन केला ना आमच्या आईला, फार आईची फार खिट्टीच बसेल. अरे तू नको रे टेन्शन घेऊस, एवढं काय घाबरतोस? समजा त्यांनी केला फोन तर काय होणार एवढं? नाही म्हणजे काही होऊ शकतं, म्हणजे आपल्या स्वप्नात पण दिसणार नाही असं काही होऊ शकतं. एक मिनिट, तू घरी सांगितलंस का की आपलं ब्रेकअप संपलंय? आईला नाही ग. रे सौमित्र, मग आधी ते घरी सांग, म्हणजे सांगितलंस ना की सगळं ओके होईल. सांगतो, चल नंतर बोलू. हा, म्हणजे मला औषध हवंय. म्याव म्याव. काय काय नवीन काढलंय ग? म्याव 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 म्याव. काय सांगतेस माझी आजी? तुला पोकेमॉन माहित नाही? पोकेमॉन. नाही बाबा, मला नाही माहिती पोकेमॉन. हे बघ माझी आजी, तुला समजा माझ्याशी मैत्री ठेवायची असेल ना तर पहिले पोकेमॉन डाउनलोड कर, कळलं? बर, करते डाउनलोड. पण काय आहे काय हा खेळ? हा लय भारी गेम आहे. ह्याच्यात आपण पोकेमॉन बनायचं आणि सगळीकडचे बोके पकडायचे. सगळीकडचे बोके पकडायचे आणि द्यायचे कुठे? महानगरपालिकेला? अगं खरे बोके नाही ग, व्हर्च्युअल खेळातले. ते असतात सगळीकडे, फक्त आपल्या मोबाईल वर दिसतात. काही प्लेसेस वर जास्ती असतात तर काही प्लेसेस वर कमी असतात. हे बघ, आपल्या घराजवळ 2 बोके आहेत. हो का? थांब मी त्याला पकडतो. अरे येऊ दे बाबा. हा फ्रीज आल्यापासून ना आपल्या घरी बोके मांजरे यायचं बंदच झालंय. नाही तर पूर्वी सारखे दुधाच्या पातेल्यात मान खुपसून बसलेले असायचे. खरे बोके नाही ग, खेळातले. हो खरंच, विसरलेच की मी. सॉरी हा, सॉरी. यस, कॅच केला. हा हा, पकडला का? मग आता पुढे काय करायचं? मग आपण आपले बोके दुसऱ्या बोकांची फाईट करू शकतो, नाहीतर शेअर पण करू शकतो. तिच्याकडे एक बोका आहे, पण ती शेअर नाही करत कोणाशी. हे, तुझ्याकडे कोणते बोके आहेत सांग ना. तुला पण पोकेमॉन चावला वाटतं. काय ग माई? हा, सकाळ सकाळ कसं काय इकडे? अगं त्याला मेथीचे पराठे आणि शिरा हवा होता, डब्यात न्यायला म्हणून आलाय. ए भुक्कड, डब्यात खायचंय ना? मग आता कशाला खातोयस? काय रे, तुझ्या आईला सांगत जा ना. माझ्या माईला कशाला त्रास देतोस?
माझ्या आईला नाही जमत तिचे पराठे, आई आजी सारखे. पण माझी आजी सारखे. फोन आला, वैदेहीचाच आहे वाटतं. सांगू तुझ्या आईला काय म्हणत होतास? मेथीचे पराठे नाही नको नको प्लीज प्लीज. मला पोकेमॉन पाहिजे. पोकेमॉन देणार? ब्लॅकमेलिंग आहे. ए गप्प बसा रे, वैदेहीचा फोन आहे. हा हॅलो. ब्लॅकमेल नाही मला Blackmailing आहे, blackmailing आहे, मी काकूंना सांगते. नाही मी सांगणार. ब्लॅकमेलिंग मला आहे, Pokemon पाहिजे. ब्लॅकमेलिंग. हो अगं झालंय. हो पाठवते. आणि तू आदिलला रोपं काढून ठेवायला सांगितली होतीस ना? हा, त्यांनी ठेवलेत काढून. माई 1 मिनिट मला बोलायचंय काकूंशी. फोन. बोका देणार मला? बोका देणार का मला? ते तो हॅलो काकू. हो काही नाही, मार्तंड इतका गोड आहे ना, मी न मागतो सुद्धा मला बोका दिला त्याने. आणि काय म्हणे तुम्ही गार्डन सुरू केलंय? ओ मी नक्की आहे ना आदिल बरोबर. येस ओके बाय. एक चल पळ, तुला उशीर होतो. सगळ्यांना द्यायचं बरं का? हा? ओके चला. हे शाबाश. ए मार्तंड मला पण पाहिजे बाबा. नाही देणार. का? मार्तंड राहायला मला नाही दिलं बाबा. तू तुझ्या बोक्याकडनं घे ना पापा. चीप व्हेरी चीप. ओके नको घेऊ. डिस्कस्टिंग. काय ग, काय बघते? सौमित्र म्हणजे कसा आहेस तू दादा? काय नींद वगैरे अच्छे से आई होय ना? हे नॉर्मल तसं. तुझी अशी आईची माँ का झाली एकदम? हे म्हणजे असं तरी ब्रेकफास्ट घे द्यायला घे. अरे वा, घेऊ का? हा हा. ते हे बाबा आहेत ते. कुठे कुठे? कुठे? हे ते अरे ते ऑफिसला गेलेत, कारण त्यांच्या साहेबांचा फोन आला होता की साहेब म्हणाले की एक आज जरा चक्कर टाकून जा. चक्कर बिक्कर काही नाही, काम करायला लावा म्हणावं त्यांना. नाही अरे बाबांच्या रजा शिल्लक आहेत ना, तर त्या संपवायच्या म्हणून ते जात नव्हते. आणि तसंही काही काम नव्हतं ऑफिसमध्ये म्हणून साहेबांनी काही त्यांना बोलवलं नव्हतं. पण ऑफिसमधले त्यांचे कोणीतरी असं ते सहकारी वगैरे असतात, त्यांच्यापैकी कोणातरी वाढदिवस आहे. म्हणजे आता पार्ट्या करणार, वैशालीत जाणार. तुला कसं माहित सगळं? काय ते? हा तर खाण्याचा विषय आहे ना. ठोंबरे घरात कसे थांबतील, गेले पळत. त्यांचं हे ना पहिलं बंद केलं पाहिजे सगळं. नाही ते ठीक आहे. आणि हा कुठे आपला विघ्नेश ना, तो मॅच खेळायला गेलाय. त्याचे सगळे मित्र आणि तो असे मैदानात भेटणार आहेत आणि तिथे बोके पकडणार आहेत मोबाईलवर. मला आपल्या फॅमिलीला बघून काय वाटतं माहितीये, मला असं मोठा प्रश्न पडतो, काय होणार आहे आपल्या भारताचं? भारताचं सोड, त्याचं छानच होणार. तू कसा आहेस, कसं चाललंय तुझं? काय म्हणजे झोप वगैरे व्यवस्थित लागली ना? तुम्हाला 5 मिनिटापूर्वी हेच विचारलंस. हो का? बरं मग स्वप्नात कोण आलं होतं ते सांग. स्वप्नात काय बोलते? अरे हो, तुला एक सांगायचं राहिलं. हे बघ मी तेच म्हणते, तू मनात काही ठेवत जाऊ नको, सगळं सांग जा बाबा मला. सांग तेच सांगतोय मी आता. आई, माझं आणि मैत्रीचं पॅचअप झालं. हा
काय ओरडतेस काय? तुला आवडलं नाही का? नाहीच आवडलेलं. अरे असं शिळी भाजी खाल्ल्यासारखं कसं सांगतो मध्ये माझं पॅचअप झालं असं कसं? ऐक म्हणजे कसं गोड किती माझं गोड. किती छान बातमी दिलीस. खूप बरं वाटलंय मला. आई गो बाई बाई बाई. अरे आता मी मस्तपैकी असं हे करणार आहे. इडली केलीच आहेस, मस्तपैकी खातो आता इडली. नाही नाही मस्तपैकी तुझी ती ही कोण रे? मैत्री. हा ती फोन लावते मी तिला. फोन लावायचा. तू कशाला? मला येतं. हॅलो डॉक्टर. डॉक्टर सर विचार कोण? कोण बोलताय? मी दमयंती. हा कोण दमयंती? हॅलो दमयंती. डॉक्टर सौमित्र आहेत का? ते सौमित्र डॉक्टर म्हणालेत की ते नाही आहेत. म्हणजे ते डॉक्टर आहेत पण ते तिथे नाही आहेत. तसं तुम्ही कोण? मी त्यांची पेशंट. हॅलो 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 हॅलो. हां मी सौमित्र बोलतोय. मिसेस लेले. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. काय कशासाठी फोन केला? डॉक्टर झोप कशी झाली तुमची? झोप म्हणजे सकाळपासून मग खरं तर सगळे हाच प्रश्न विचारतात. ओके म्हणजे ठीक. काही वेगळं बोलायचं होतं का तुम्हाला? हो ना. अहो काल रात्री मला झोपच नाही लागली. तुम्हाला भेटल्यापासून ना माझी झोपच उडाली आहे. फनी ना. गंमत केली हो तुमची. नाहीतर तुम्हाला वाटायचं की नाही ठीक आहे. ॲक्च्युली मी आत्ता चाललोय क्लिनिकला. तर काही आपण नंतर बोलूयात का? ओके ओके. फक्त एवढंच सांगायचं होतं की तुम्हाला भेटून ना मला खूप बरं वाटलं. तर आपण भेटत जाऊया वरचेवर. हां म्हणजे भेटू आपण. पण आपण क्लिनिकला भेटू. मी आता क्लिनिकला चाललोय. तुम्ही क्लिनिकला कधी भेटू शकता अपॉइंटमेंट घेऊन? क्लिनिकवर बरं नसताना येईनच हो मी. पण बरं असताना आणि बरं वाटण्यासाठी आपल्याला बाहेरच भेटायला पाहिजे ना. म्हणजे हॉटेलमध्ये भेटलेलो तसे. हां नाही म्हणजे असं नाही कंपल्सरी नाही. आपण भेटूयात ना क्लिनिकवर भेटूयात ना. म्हणजे ॲक्च्युली मला आत्ता उशीर होतोय खूप. मला जायचं आहे. मी नंतर बोलतो. ठेवतो मी फोन. हॅलो डॉक्टर. एकच सांगायचं होतं. काय? डॉक्टर मी सफरचंद खाणं सोडली आहेत. का? An apple a day keeps the doctor away. आणि मला तुम्हाला अवे नाही करायचंय. बाय. लेलेबाई तुम्ही असं नका करू. तुम्ही सफरचंद खा. उलट म्हणजे काय तुम्हाला सफरचंदाची गरज आहे. तुम्ही रोज खा एक. हॅलो तुम्ही हॅलो. हा फोनच कट केला. सगळं ऐकू येते ना. स्पीकरचा प्रॉब्लेमच आहे. नाही काय मी असं काही तसं नाही ऐकलं काही. हा म्हणजे काय पेशंट असतात एक काय. नाही तू बोल. काय नाही बोल. काय म्हणत बोल. काय वय काय आहे दमयंती पेशंटचं? काय 40 असेल. 40 आहे. अरे देवा. आता बघा गंमत. आता रोकडे रस्त्यावर कुठेही त्याची गाडी पार्क करून त्याच्या साध्याशा गाडीमध्ये पटकन झोपू शकतो. मी म्हणतो ना कायम प्रचंड काम करणाऱ्या माणसाला पॉवर नॅप्स पटकन मिळतात. म्हणजे तू हर्ट होऊ नको. पण आता म्हणजे तुझे वडील आता गडगंज श्रीमंत महागड्या गाड्याच विकत घेतील बुवा. काय कुठे बंगल्यानी जमिनीच घेतील. इथे 25 तर तिथे 50 एकराची जमीन. ते स्वतःच्या प्रायव्हेट रूम मध्ये एसी चालू करून गुबगुबीत गादीवर गुबगुबीत उशा ठेवून सोलापुरी पांघरून घेऊन झोपतात. आणि त्याच्यात त्यांना नीट झोप लागत नाही. पहा किती विचित्र विरोधाभास आहे का नाही. मी 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 म्हणून ठेवलंच आहे ना. मी म्हणून ठेवलंच आहे की सुख प्राप्त करण्यासाठी गड्या डिग्रीची गरज नसते. मानसिक समाधान सुद्धा पुरेसं आहे.
म्हणून तू सीए करणार नाहीयेस. सीए करायचंय की का? अरे सीए करायचंय बाबा, सीए करायचंय मला. मला फक्त चांगल्या अभ्यासासाठीच्या जागेची गरज आहे. मला जागेची गरज आहे चांगल्या. हे वाय डोंट यू आस्क माई आजी? हा, तिच्याकडे असं पीसफुल असतं ना. अरे हा माही आजी ते पीसफुल. आणि आपण एक मिनिट फोन. हा काकू. अरे चुंबू, दिल चाहता है. पण म्हणजे नेमकं काय झालं काकू? अरे त्या 40 वर्षाच्या पेशंट बाईचा फोन आला होता रे सौमित्रला. हा काय सांगताय काय? अरे हो ना. आणि इतकी लढीवाळपणे बोलत होती ना सौमित्रशी की माझी बोलतीच बंद झाली बाई. अच्छा अच्छा अच्छा. एकच मिनिट. हा हा ऐक, लाऊडस्पीकरवर नाही आहे ना तुझा फोन? नाही नाही नाही, स्पीकरवर होता फोन. आता मी तो मोड ऑफ केलाय. बोला. हा ते तसं तू शाना बाळायचं रे. बरं झालं केलास तुझं तू हे बंद. काय म्हणाल्या पेशंट बाई? हा तर ती पेशंट बाई म्हणाली की तुम्ही भेटलात ना की बाई मला फारच बरं वाटतं. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही भेटता ना तेव्हा तेव्हा मला खूप बरं वाटतं असं म्हणाली ती सौमित्रला. अरे तिचा आवाज म्हणजे असा मधातून बुचकावून काढल्यासारखा आहे रे की त्याच्यावर कोणीही घसरून पडावं. अरे बापरे. बरं पण तुम्ही पॅनिक होऊ नका काकू, अजिबात. माझा सौमित्रीवर पूर्ण विश्वास आहे. सौमित्र आणि मैत्रीचं पॅचअप झालंय. अरे हो, जर का त्यांचं पॅचअप झालंय असं तो म्हणतोय तर मग या पेशंट बाईशी 40 वर्षाच्या कशाला बोलायला पाहिजे. चुंबू मला ना तुला थँक्यू म्हणायचंय. अरे कारण चुंबू तू घरी आलास, आम्हाला सगळं सांगितलंस, आम्हाला जागं केलंस ना, त्यामुळे फार बरं झालं रे. नाहीतर आम्ही तर अंधारातच राहिलो असतो. हो हो हो. पण तू लक्ष दे ना दादाकडे. हा हो. हा ठेव का रे. बाय 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 बाय. क्या बात है साला. मम्मी. व्हाट वॉज दॅट? डार्लिंग, मैंने कुछ करने का डिसाइड किया और मैंने कर दिया. नाही नाही थांब, मला काही कळत नाहीये. तू तुम्हाला नीट सांग शोना, काय झालंय? सौमित्र आणि मैत्रिणी माझी ठासली की नाही? ठासली की नाही? मग मी पण त्यांची ठासली. मी काल सौमित्राच्या घरी गेलो होतो. सहज गेलो होतो आणि अतिशय अलगदपणे फक्त एक प्रश्न विचारला, तुम्ही दिल चाहता है पाहिलाय का? काय या प्रश्नात काय आहे? काहीच नाही. पण मग हळूच मी चिनिकमचा विषय त्याच्यात इन्सर्ट करून त्यांना माझ्या मधुर वाणीच्या अशा एक वर्ल्ड ट्रिपवर नेऊन आणलं. आणि त्या वर्ल्ड ट्रिपच्या अंती एक अशी शंका त्याच्यातनं पैदा झाली की आपल्या सौमित्रचं ते 40 वर्षीय बाईसोबत लफडं तर नाही ना. आणि फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव या इंग्रजी म्हणीप्रमाणे त्या बाईचा खरंच फोन यावा आणि तो सौमित्राच्या आईने म्हणजे काकूंनी उचलावा. क्या बात है यार साला, क्या बात है. अब तो पूरी कायनात हमारे साथ है. वाव ना. नाही, मला अजिबात आवडलं नाहीये हे. नाही अरे, खरंच नाही. बाय. कुठे चालली? अगं कुठे चालली? आय हॅव अ जॉब आणि मला तिकडे वेळेत पोचावं लागतं. तुझ्यासारखी फ्री नाहीये मी मनात येईल तसं वागायला. अगं काय बोलते? मी येतो तुझ्यासोबत. चल. डू नॉट फॉलो मी, ओके?